शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET ह्या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण ह्या भागात गणित या विषयांतर्गत येणारा गुणोत्तर आणि प्रमाण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या या TET परीक्षेची आपल्याला जोरदार तयारी करण्यासाठीची उन्हाळी सुट्टी कामात घ्यायची आणि त्यासाठी जास्तीत जास्त सराव करून गणित आणि विज्ञान ह्या दोन विषयात जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी रोज संध्याकाळी 6:30 वाजता 6:40 आपण या ठिकाणी गणित आणि विज्ञान विषयाचं लाईव्ह लेक्चर घेत असतो. या मालिकेअंतर्गत आज आपण या ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाण ह्या घटकावर आधारित 14व्या प्रश्नापासून, गेल्या लेक्चरला आपण 13 प्रश्न अभ्यासले होते, 14व्या प्रश्नापासून पुढील काही प्रश्नांचा या ठिकाणी आज पुन्हा अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत, सराव करणार आहोत. चला जाऊया 14व्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न काय आहे. सगळ्यात अगोदर प्रश्न नीट वाचणं खूप महत्त्वाचे स्पर्धा परीक्षेमध्ये. एका पिशवीमध्ये 1:2, 2:3च्या प्रमाणात 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैशांची नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 30 रुपये असेल तर 5 पैशांची नाणी टिंबटिंब आहेत. आता या ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाण आहे. गुणोत्तर दिलंय 3 नाण्यांचं, 1:2, 2:3. 25 पैशाची नाणी एक पट आहेत, बरोबर. तर त्याचे किती पैसे तयार होतील असं समजूया आपण. समान पट x मानूया. गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं असेल तर त्यांची समान पट x मानावे लागते, बरोबर. आता 1x गुणिले 25 म्हणजे 25x एवढी रक्कम येणार 25 पैशांच्या नाण्यांची, प्लस 10 दुने 20x एवढी रक्कम येणार 20 पैशांच्या नाण्यांची आणि 5×15x एवढी रक्कम येणार 5 पैशांच्या नाण्यांची. सगळी रक्कम होते किती? 30 रुपये. आता हे सगळे पैसे आहेत आणि हे रुपये आहेत. याचं पैशांमध्ये रूपांतर करायचं असेल तर पहिले यांची बेरीज करून घेऊया आपण. बघा 25 आणि 15, 40 आणि 20, 60x एवढे पैसे आले तर 30 रुपये म्हणजे किती? 3000 पैसे. किती पैसे? 3000 पैसे. 60ने याला भागूया. 60×1 60, 60×5 300, 0. एक्सची किंमत आली किती? 50. म्हणजे या ठिकाणी हे जे काही आपले 5 पैशाचे नाणे आहेत ते किती आहेत? 3 पट आहेत. किती पट आहेत? 3 पट. ते एकूण किती नाणे आहेत? 50 नाणे आहेत. म्हणजे याचा अर्थ 50 गुणिले 3 म्हणजे 150 नाणी 5 पैशांची असतील. 150 नाणी किती पैशांची असतील? 5 पैशांची असतील. ऑप्शन नंबर 3. बघा प्रश्न समजला का? बघा 25x, 20x आणि 5×15x बरोबर 3000. 60x बरोबर 3000. 60ने त्याला भागितलं, एक्सची किंमत आली 15, ती याला गुणायची 3x बरोबर. मग 3xला जर 15 म्हणजे 3ला जर 50ने गुणलं तर त्या ठिकाणी 150 नाणी असतील. किती रुपयाचे? किती पैशांची? 5 पैशांचे. पुढचा प्रश्न तोंडी आहे, अत्यंत सोपा आहे, नीट लक्षात ठेवा. 2 संख्यांचे गुणोत्तर 3×4 आहे, त्यांची बेरीज 420 आहे. तर त्या 2 संख्यांपैकी मोठी संख्या कोणती? हा प्रश्न चुटकीसरशी सोडवता येतं. काय करायचं? यांची दोघांची बेरीज करायची, त्याला 420ने भागायचं. किती आलं? 7×42, 60. या आकड्याने दोघांना गुणा दोन्ही संख्या मिळतात. आपल्याला मोठी संख्या काढायची, 60ला 4ने गुणा 240 आपलं उत्तर येणार. प्रश्न समजला का? बघा गुणोत्तरातल्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची, 4+3 बरोबर 7. या 7ने 420ला भागायचं, उत्तर आलं 60. 60 ही काय आली? समान पट, बरोबर. आपल्याला मोठी संख्या विचारली, मोठी संख्या 4 आहे. 4 गुणिले 60 करा, 240 आपलं उत्तर येणार. किती येणार उत्तर? 240. पुढचा प्रश्न संदिग्ध आहे, कारण बघा काय म्हटलंय, जर डझनभर आरसे असलेली पेटी टाकली, पुट्टी येऊन गेले तिथं,
तर तुटलेल्या आरशांचं आणि न तुटलेल्या आरशांचं खालीलपैकी कोणते गुणोत्तर असू शकते. आता इथं जर तुम्ही बघितलं तर 2 आरसे तुटलेले आहेत, समजा एक आरसा तुटलेला नाही, चालू शकतं. 3 आरसे तुटलेले आहेत, एक आरसा तुटलेला नाही, किंवा 3 आरसे चांगले आहेत, एक आरसा तुटलेला आहे. 3 आरसे चांगले आहेत, 2 आरसे तुटलेले आहेत. 7 आरसे चांगले आहेत, 5 आरसे तुटलेले आहेत. आपण याच्यावरून नीट उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. सगळे गुणोत्तर या ठिकाणी चालू शकतील, म्हणून हा प्रश्न संदिग्ध आहे, याचं उत्तर आपण काढू शकत नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न 17वा प्रश्न बघा. 3 पूर्ण संख्यांची बेरीज 64 आहे, तर त्या संख्यांचं गुणोत्तर किती असेल. आता हा प्रश्न इतका सोपा आहे बघा. काय करायचं, कोणती असू शकत नाही, नीट लक्षात ठेवा. इथं शकत नाही असं उत्तर विचारलंय. काय करायचं, 64 आहे, बेरीज आहे, तर हे जे काही गुणोत्तर दिलेत या गुणोत्तरातल्या आकड्यांची बेरीज करून बघा. जी बेरीज येणार त्याने 64ला जर भाग गेला तर ती जोडी असू शकते, आणि ज्याच्याने भाग नाही गेला ती जोडी असू शकत नाही. 5 आणि 3 8, 8 × 2 64, 7 आणि 1 8, 8 × 2 64, 9 7 16, 16 64, 3 आणि 4 7 होता, 7 आणि 64ला भाग जात नाही, म्हणून त्यांचं गुणोत्तर 3/4 असू शकत नाही. येतंय का लक्षात. बघा 5/3 घेतलं तर 8, 8 × 2 64, म्हणजे पहिली संख्या 8×5 40, 8×5 40, दुसरी संख्या 8 × 24, 64 बेरीज झाली. इथं बघा 7 1 7, 7 आणि 1 8, बरोबर. 8 7 56, पहिली संख्या 56, दुसरी संख्या 8, 64 बेरीज झाली. 9 7 9 आणि 7 16, बरोबर. 16 चौक 64, 9 चौक 36 पहिली संख्या आली, आणि 7 चौक 28 दुसरी संख्या आली. इथं भाग जात नाही, म्हणून हे गुणोत्तर असू शकत नाही. पुढचा प्रश्न. 13 मीटर लांब लोखंडी रॉडचे वजन 23.4 किलो आहे, तर अशा रॉडचे 6 मीटर लांबीचे वजन किती असेल. बघा लक्षात घ्या, गुणोत्तर आणि प्रमाणचं उदाहरण आहे. 13 मीटर लांब लोखंडी रॉडचं वजन 23.4 आहे. 23.4ला 13ने भागूया, जे उत्तर येईल त्याला 6ने गुणूया, आपल्याला उत्तर मिळेल. बघा 13 1 13, 13 1 13, उरले 10, ठेवला 4 दशांश चिन्ह, इथं दशांश चिन्ह ठेवलं. 13 8 104, 1.8 आलं, त्याला गुणायचं आहे आपल्याला कितीने, 6 मीटरने. उत्तर काय येईल, 18 सक 108, आणि 1 घर सोडून दशांश चिन्ह, 10.8 किलो असेल वजन. 10.8 किलोग्रॅम. ऑप्शन नंबर 3 बघा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 0.32 आणि 0.02 मधील सरासरी प्रमाण किती आहे. आता हा प्रश्न थोडासा वाचायला तुम्हाला अवघड वाटत असेल. CTET साठीची ही प्रश्न रचना आहे, थोडंसं हिंदी मिक्स मराठी आहे. 0.32 आणि 0.02 मधील सरासरी प्रमाण किती आहे. इथं काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या, भूमितीय मध्याचं सूत्र वापरायचं आहे. तुम्ही जर 9वी 8वीला शिकवत असाल तर भूमितीय मध्याचं सूत्र काय, x वर्ग b वर्ग गुणिले बरोबर a गुणिले c. आपल्याला a आणि c दिला. a आहे 0.32, b आहे 0.02. बघा 0.32 गुणिले 0.02 दोघांचा गुणाकार करा, b वर्ग आपल्याला मिळेल 32 दुने 64, 2 घरं हे 2 घरं हे 4 घरं, 3 4, इथं दशांश चिन्ह येणार, 0 येणार. वर्गमूळ घ्यायचे दोघांचे. b बरोबर 64चं वर्गमूळ 8, किती घरं आहेत 4, म्हणून इथं 2 घरं येतील, 0.08 येईल त्यांच्या सरासरीमध्ये 0.08. बघा प्रश्न समजला का. सूत्र कोणतं वापरलं 3 संख्या प्रमाणात आहेत. 3 संख्या प्रमाणात असतील तर मधल्या संख्येचा वर्ग हा टोकाकडच्या दोन्ही संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. ए बी सी ह्या 3 संख्या प्रमाणात असतील, ह्या 3 संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला सरासरी प्रमाण काढायचं असेल तर बी ही संख्या असते, आणि सूत्र आहे बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. 0.32 गुणिले 0.02 बरोबर 0.0064. वर्गमूळ घेतलं तर बी बरोबर 0.08. हा त्यांचा सरासरी प्रमाण म्हणजेच
सरासरी मध्य असेल. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न 0.8 आणि 0.2 चे तिसरे प्रमाणपद काढा. सेम प्रश्न आहे ABC. आपल्याला तिसरं प्रमाणपद काढायचं, सी शोधायचं आहे. बघा, ए दिला आहे 0.8, बी दिला आहे 0.2 आणि सी मानायचं आपल्याला x. सूत्र काय आहे परत एकदा, बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. बी वर्ग म्हणजे 0.2चा वर्ग 0.04 बरोबर ए आहे 0.8 गुणिले सी आपल्याला शोधायचं आहे. याने याला भागा, काय उत्तर येईल बघा, 0.04 भागिले 0.8 बरोबर सी. भागाकार करूया. इथं खाली एकच घर आहे, वरती 2 घरं आहेत बरोबर. 2 शून्य खाली येतील, 1 शून्य वरती येईल, म्हणजे 40 भागिले 800 बरोबर सी. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 4 1 4, 4 2 0, 4 2 8, 1/20 आलं, त्याने त्याला भागूया. उत्तर काय येणार बघा, 1/20 म्हणजेच दशमचिन्ह घेतलं, 1 शून्य गेला, भाग जात नाही, परत शून्य ठेवला, 20 5 100, 0.05. 0.05 ऑप्शन नंबर 3. बघा प्रश्न समजला का बघा. बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. सी शोधायचा आपल्याला. बी दिलाय 0.2 कंसाचा वर्ग, ए दिलाय 0.8 गुणिले सी. याचा वर्ग केला 0.04 भागिले हा 0.8 बरोबर सी बरोबर. हा भागाकार तुम्हाला करता येत असेल तर बघा, 4 1 4, 4 2 8, इथं आलं 0.01, इथं आलं 0.2. म्हणजेच लक्षात घ्या, 0.01 त्याला 1 बनवायचं असेल तर याच्यावर किती शून्य ठेवावं लागेल, 2 शून्य ठेवावं लागतील आणि वरती 1 शून्य ठेवावं लागेल. म्हणजे हा 10 खाली 200, 1 1 शून्य गेला, 1/20. याचा भागाकार केला 0.05 उत्तर येतं. ऑप्शन नंबर किती, 3. पुढचा प्रश्न 0.2, 0.12 आणि 0.3 चे चौथं प्रमाणपद शोधा. आता चौथं प्रमाणपद म्हणजे नेमकं काय, ABCD 4 संख्या प्रमाणात असतील तर याचं सूत्र काय आहे, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी. म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. शेवटच्या दोन्ही पदांचा गुणाकार ए गुणिले डी आणि मधल्या दोघं पदांचा गुणाकार बी गुणिले सी सारखा असतो. मग इथं बघा, चौथं पद काढायचं म्हणजे डी काढायचं आपल्याला. ए ची किंमत 0.2, डी माहीत नाही. बी ची किंमत 0.12 गुणिले सी ची किंमत 0.3. चला बघूया. हा 0.2 इकडे जाईल, भागेल. डी बरोबर 0.12 गुणिले 0.3 भागिले 0.2. मग बघा, याच्यातलं दोघांमधलं दशमचिन्ह निघून जाईल. हा 0.12 गुणिले हा 3 भागिले हा 2, 2 1 2, 2 सक 12, 0.06 आणि 3चा गुणाकार करा. 7 त्रिक 18, दशमचिन्ह 0.18 उत्तर येणार. 0.18 ऑप्शन नंबर 3. ABCD 4 संख्या प्रमाणात असतील तर अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. इथं किमती टाकायचं, हे पहिलं पद आणि अंत्यपद आपल्याला विचारलंय, मधलं पद, दोघांचा गुणाकार भागिले ही संख्या करा. म्हणजे लक्षात ठेवा, साधा आणि सोपं. याचा आणि याचा गुणाकार करून त्याला याच्याने भागा. जे उत्तर येईल ते तुमचं उत्तर असेल 0.18. पुढचा प्रश्न बघा, 54 71 75 99 या प्रत्येक संख्येतून कोणती संख्या वजा केली म्हणजे जेणेकरून उर्वरित संख्या प्रमाणबद्ध असतील. इथं काय करायचं, एक संख्या वजा केली असं मानूया. 54 वजा x ही पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या 99 गुणिले 99 वजा x, 99 वजा x यांचा गुणाकार बरोबर मधल्या दोघा संख्यांचा गुणाकार 71 वजा x आणि 75 वजा x. 71 वजा x गुणिले 75 वजा x. आता x ची किंमत काय असेल ती आपल्याला शोधायची बरोबर. आणि त्यासाठी एवढं मोठं उदाहरण सोडवायला आपल्याला परवडेल का बघा, लक्षात ठेवा. त्यासाठी थोडासा अंदाज लावायला शिकूया. अंदाज कसा लावायचा ते बघूया. बघा, 1 वजा केला आपण 53 झालं. याचा शेवटचा आकडा बघा फक्त 3 आला. याचा शेवटचा आकडा 8 आला. 1 वजा केला तर 8 त्रिक 24 गुणाकारामध्ये एकक स्थानी 4 आला.
याच्यातून 1 वजा केला 70 आला 0, याच्यातून 1 वजा केला 4 झाला 74, 4 0 0 एकक स्थानी 0 येणार, म्हणजे 1 वजा होऊ शकत नाही. 2 वजा केला 52 म्हणजे एकक स्थानी 2 आला. याच्यातून 2 वजा केला एकक स्थानी 7 आला, 7 गुणिले 2 एकक स्थानी 4 येणार, बरोबर. याच्यातून 2 वजा केला 70, आपला 69, 69 याच्यातून 2 वजा केले 73, 7 9 त्रिक 27 एकक स्थानी 7 येणार, याचा 4 आला, म्हणजे हे पण येऊ शकत नाही. 3 वजा केला बघा 51 एकक स्थानी 1 आला, याच्यातून 3 वजा केला 96 एकक स्थानी 6 एक 6 आला, याच्यातून 3 वजा केला 68, बरोबर. याच्यातून 3 वजा केला 72, 8 दुणे 16, म्हणजे याचा अर्थ 3 वजा होऊ शकतो. पडताळा घेऊन बघूया. बघा 3 वजा करा 51 68 72, 51 68 72 आणि याच्यातून 3 गेले 96. बघा याचा गुणाकार करा 51 गुणिले 96, 6 एक 6, 6 पंचे 30, 9 एक 9, 9 पाचा 45, 6 9 8 4, 4896, 72 गुणिले 68, 8 दुणे 16 आजच्याला 1, 7 8 56 आणि 1 57, 6 ने गुणा 6 दुणे 12 आजच्याला 1, 6 6 7 42 आणि 1 43, करा बेरीज 6 9 8 4. याच्या एक लक्षात थोडासा अंदाज लावला आपण, एवढा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा थोडासा अंदाज लावल्याने आपण समजून घेतलं एकक स्थानच्या अंकांवरून. पुढचा प्रश्न, प्रत्येकी 6 14 18 38 पैकी कोणती संख्या समान प्रमाणात जोडलेली आहे? कोणती संख्या समान प्रमाणात जोडलेली म्हणजे याचा अर्थ काय, या प्रत्येक संख्येमध्ये कोणती संख्या मिळवली तर ते चारही संख्या प्रमाणात असेल. जोडली आहे म्हणजे मिळवली, बरोबर. म्हणजे 7 हा 7 झाला, हा 39 झाला, नवीन 7 63 एकक स्थानी 3 येणार, बरोबर. हा 15 झाला, हा 19 झाला, 9 5 45 म्हणजे हा जुळत नाही. 2 वजा 2 मिळवला 8, इथं झाले 40, बरोबर. 40 गुणिले 8 8 चौक 32, 320 गुणाकार येतोय, बरोबर. हा 2 याच्यात टाकला 16, याच्यात टाकला 20, 16 आणि 20चा गुणाकार 320 आला, म्हणजे 2 त्याच्यामध्ये मिळवला तर त्या चारही संख्या प्रमाणात असू शकतात. समजला का बघा प्रश्न. प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवला तर तयार होणाऱ्या नवीन चारही संख्या प्रमाणात आहेत. कशा ते बघा 8 16 20, 8 16 20 आणि 40, याचा याचा गुणाकार, याचा याचा गुणाकार, 8 चौक 32 320, 16 दुणे 32 320. पुढचा प्रश्न हा पण थोडासा चुकीचा प्रश्न. का चुकीचा आहे लक्षात घ्या. इथं यांचं प्रमाण कसं काढायचं, याच्याबरोबर कोणती संख्या प्रमाणात असेल तेव्हा ह्या दोन्ही संख्या प्रमाणात असतील आणि दोघं सारखे सारखे असतील. तर इथं ऑप्शन जुळत नाही, कुठलाच ऑप्शन जुळत नाही, काहीतरी मिस्टेक आहे प्रश्नात. तुमच्याकडे याचं कोणाकडे उत्तर असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करू शकतात. कशा पद्धतीने काढलं ते पण समजून देऊ शकतात. जर आपल्याला उत्तर जमत असेल किंवा काढता येत असेल तर कृपया सगळ्यांना मदत होऊ शकते. 25वा प्रश्न, गुणोत्तर 7-13च्या प्रत्येक टर्ममध्ये काय जोडले जेणेकरून गुणोत्तर 2-3 होईल? काय जोडले म्हणजे मिळवले. बघा 8 15, 8ने 15ला भाग जात नाही, 2-3 येणार नाही. 2 9 15, 3ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 5 येतं, 3 मिळवा. बघा इथं काय होईल 10, इथं काय होईल 16, दोघांना 2ने भाग जाणार, 2 पंचे 10, 2 8 16, 5 60 होईल. 5 मिळवला 12, 5 मिळवला 18, 12/18, 12/18. दोघांना कितीने भाग जातो लक्षात घ्या 6ने, 6 2 12, 6 त्रिक 18, 2-3 गुणोत्तर आला, म्हणजे किती मिळवावं लागेल 5. ऑप्शन नंबर 4. पुढचा 26वा प्रश्न, 50 8च्या बरोबरीच्या गुणोत्तरामध्ये जर पूर्ववर्ती संख्या 40 असेल तर परिणाम किती असेल? आता थोडीशी भाषा मी तुम्हाला काय सांगितलं लक्षात घ्या. पूर्ववर्ती म्हणजे काय, अंत्यपदांचा गुणाकार, आणि परिणाम म्हणजे काय, मध्यपदांचा गुणाकार. आता इथं प्रश्न काय बघा, 50 8 हे पहिलं गुणोत्तर आहे, दुसरं गुणोत्तर आपल्याला शोधायचंय, पण हा जो गुणाकार आहे हा असा 40 येतोय, म्हणजे इथं 8 असेल.
इथं काय असेल 8. बघा या ठिकाणी 40 येण्यासाठी जर 40ला 5ने भागितलं तर हे पद 8 येतंय, बरोबर. म्हणजे 5ला 8ने गुणलेलं आहे, तर 8ला पण 8ने गुणावं लागेल. म्हणजे याचा अर्थ 8 गुणिले 8 किती होणार? 64 होणार. प्रश्न लक्षात आला का बघा. असं करा किंवा तुम्हाला 64 दिलाय की नाही, तुम्हाला हा 40 दिला आहे, बरोबर. 40 भागिले 5 केलं आपण. 5 का केलं तर पहिली संख्या 5 दिली म्हणून 40ला 5ने भागून घेतलं आपण. 40ला 5ने भागितलं तर उत्तर किती आलं तुमचं? 8. म्हणजे याचा अर्थ काय? 5 आणि 8चा गुणाकार केला तर 40 येतंय. म्हणजे 5ला 8ने गुणलंय तर 8ला पण 8ने गुणावं लागेल. 8ला पण कितीने गुणावं लागेल? 8ने. तेव्हा त्यांचा परिणाम किती येणार आहे? 64 येणार आहे. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया. गुणोत्तर 7 15 15 23 17 25 21ला 29 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? आता इथं बघा काय करायचं आपल्याला, दशांश रूपांतर करावं लागेल. 7 15 म्हणजे 7/15, 15/23 आणि 17/25 आणि 21/29. बघा आता इथं काय लक्षात ठेवा, याच्यामध्ये 8 मिळवलेत अंशात. बघा किती मिळवलेत? 8. 7 अधिक 8 भागिले 15 अधिक 8. इथं बघा 7 अधिक 10, 15 अधिक 10. हा अपूर्णांक मिळाला पहिला, हा दुसरा. आणि इथं बघा आता 7 अधिक 14, बरोबर. आणि 15 अधिक 14, बरोबर. म्हणजे अपूर्णांकाची किंमत बदलेल का? अपूर्णांक वाढत गेलेला आहे. प्रत्येक अपूर्णांक वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? या ठिकाणी हे जे काही गुणोत्तर आहे सगळ्यात लहान असलेलं गुणोत्तर कोणतं असेल? 7 15 असेल. कारण त्याचा अंश वाढवला, छेद वाढवला, अंश वाढवला, छेद वाढवला. इथं कितीने वाढवलं? 8ने. इथं कितीने वाढवलं? 10ने. इथं किती वाढवलं? 14ने. म्हणून सगळ्यात लहान जो अपूर्णांक येतोय तो येतोय तुमचा 7/15. पुढचा प्रश्न बघा. 1/5ला 1/x बरोबर 1/xला 1/1.25. तर एक्सचे मूल्य काढा, म्हणजे एक्सची किंमत काढा किती असेल. गुणोत्तर मांडून घेऊया बघा. 1/5ला 1/x बरोबर 1/xला 1.25. 1/1.25. आता काय करतो आपण? पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, बरोबर. आता करताना काय करतो आपण? याचा आणि याचा गुणाकार करतो. याचा आणि याचा गुणाकार करतो, बरोबर. मग अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे 1.5 गुणिले 1/5 गुणिले 1/1.25 बरोबर 1/x गुणिले 1/x. सगळ्यांचे व्यस्त जर आपण घेऊन टाकले तर काय होणार? याचा आणि याचा गुणाकार केला 1/6.25 बरोबर 1/xचा वर्ग. वर्गमूळ घेतले तर काय होणार? हा 6.25 आहे, हा आहे तुमचा एक्सचा वर्ग. एक्स वर्ग बरोबर काय होणार? याचा व्यस्त घ्यावा लागेल 6.25. वर्गमूळ घेतलं तर एक्स बरोबर हा 25चा वर्ग आहे. 2 घरं आहेत, इथं 1 घर द्यावं लागेल. म्हणजे एक्सची किंमत येणार 2.5. 2.5. ऑप्शन नंबर किती? 3. पुढचा 29वा प्रश्न बघा. एचा 1/3, बीचा 1/4, सीचा 1/5 समान असेल तर A/B, एला बी, बीला सी बरोबर किती असेल? साधन सोपं आहे बघा. 1/3 म्हणजे 3, 1/3 बरोबर. बी एचा 1/3 एचा बरोबर. या ठिकाणी बी बघा, बीचा 1/4 म्हणजे B/4 आणि सीचा 1/5 म्हणजे C/5. कसं आहे? समान आहे. तर ABCची किंमत किती असेल?
एची किंमत 3 असेल, बीची किंमत 4 असेल, सीची किंमत 5 असेल. बघा 3 3 4 4 5 5 कॅन्सल होतो. एला बी, बीला सी म्हणजे किती असेल? 3 4 4 5. ऑप्शन नंबर किती? 1. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 30वा प्रश्न बघा. 9.30चा 1/3 भाग आणि 1.55 पैकी 0.6चं प्रमाण टिंबटिंब आहे. काय करायचं लक्षात घ्या. इथं काय करायचं आपल्याला? 1.3चा 9.30चा 1/3 काढायचा आहे. 9.30 गुणिले 1/3. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, दशांश चिन्ह 3 1 3, 0 0, 3.10 आणि 1.55चा 0.6 काढायचा आहे. किती होणार बघा? 6 5 30, आजच्याला 3, 6 5 30 आणि 3 33, आजच्याला 3, 6 1 6 आणि 3 9 आणि किती घरं सरकायचे आहेत आपल्याला? 3 म्हणजे 0.93 आणि यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. 3.10 ला 0.93. दोघांना 100ने गुणून घेऊया. 100ने गुणून काय होणार? हा 31 होणार आणि हा 93 होणार. दोघांना 31ने भागूया. 31 1 आपलं 310 होणार. हा 310, 31 नाही 310, 31 10 310 आणि 31 त्रिक 93. गुणोत्तर येणार 10 3. ऑप्शन नंबर 2. बघा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता. कसा होता परत एकदा नीट लक्षात घ्या. 9.30 गुणिले 1/3. 3 1 3 त्रिक 9, 3 1 3, 0 0, 3.10 आला. 1.55 गुणिले 0.6 म्हणजे 0.903 म्हणजे 0.93 आलं. यांचं दोघांचं गुणोत्तर काढायचं. 3.10 ला 0.93. दोघांना 100ने गुणलं तर हा 310 झाला, हा 93 झाला. 31ने भागितलं. 31 10 310, 31 त्रिक 93, 10 3. 31वा प्रश्न बघा. 3/5 दोन संख्या 3/5 प्रमाणात आहे. प्रत्येक संख्येत 10ने वाढ केल्यास 5/7 होईल, तर त्या संख्या कोणत्या? बघा आता प्रश्न काय आहे? 3/5 तर आपण काय करायचं? 3x 5x घ्यायचं. पहिली संख्या 3x, तिच्यात 10 टाका. दुसरी संख्या 5x, तिच्यात 10 टाका. गुणोत्तर तयार होतं 5/7. तिरकस गुणाकार करा. 7 त्रिक 21x अधिक 7 10 70 बरोबर 5 5 25x अधिक 10 5 50. 70ची 50ची वजाबाकी करा. 20. 25ची 21ची वजाबाकी करा. 4x 4 1 4, 4 5 20, x बरोबर 5 उत्तर आलं. याच्यात टाका. पहिली संख्या 3x आहे म्हणजे 3 5 15. दुसरी संख्या 5x आहे म्हणजे 5 5 25. 15ला 25 असेल. 15 आणि 25 ह्या त्या दोन संख्या असतील. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा जवळपास 31 प्रश्न समजून घेतले. परत 32वा प्रश्न बघूया. बघा काय 32वा प्रश्न. एक्सला y बरोबर 2/3, 2x बरोबर 1/2, तर yची किंमत काढा. साधा सोपा प्रश्न. इथल्या इथं काढूया बघा आपण. एक्सला y बरोबर 2/3, 2/3 एक्सला y आणि 2x बरोबर 1/2 आहे. 2x बरोबर 1/2 आहे. आता इथं काय करायचं आपल्याला? पहिले एक्सची किंमत काढून घेऊया. एक्सची किंमत याच्यावरून काढा. कशी काढायची बघा. 2/x बरोबर 1/2. 2 2 4. एक्सची किंमत 4 आली बघा. इथं बघा एक्सचं प्रमाण 2 आहे म्हणजे 2 2 4. 2च्या किती पट? 4 आहे, दुप्पट. तर 3च्या दुप्पट करा. 6 आपलं उत्तर येणार. किती उत्तर येणार? 6. परत एकदा समजून घ्या बघा. 2x बरोबर 1/2. 2 2 4, 1 1 1x बरोबर एक्सची किंमत 4 आली आणि एक्सला y दिला आपल्याला 2/3 बरोबर. इथं एक्सची किंमत 4 टाकली. y बरोबर 2/3. 4चा आणि 3चा गुणाकार केला. 12 बरोबर 2 गुणिले y म्हणजे y बरोबर 12/2. 2 बेसक 12. yची किंमत किती आली? 6. ऑप्शन नंबर किती? 2. पुढचा प्रश्न बघा. 2a बरोबर 3b आणि 4b बरोबर 5c, तर याला c किती असेल शोधून काढा. बघा इथं काय करायचं आता आपल्याला.
2A बरोबर 3B आणि 4B बरोबर 5C हे दोन गुणोत्तर आपल्याला दिले आहेत. याच्यावरून A छेद B काढा. A छेद B बरोबर 3/2 म्हणजे A ला B बरोबर 3/2 बरोबर. आता इथं B छेद C काढा. B छेद C बरोबर 5/4 म्हणजेच B ला C बरोबर 5/4. बघा दोघांमध्ये B कॉमन आहे म्हणजे A ला B आणि B ला C काढायचं असेल तर ते कसं काढायचं? हा 2 आणि 5 सारखा करायचा. याचं शेवटचं पद याचं पहिलं पद सारखं करायचं म्हणजे यांना दोघांना 5 ने गुणा. 3 5 15 बरोबर आणि 5 दुने 10. 15 10 आलं पहिलं गुणोत्तर. यांना दोघांना 2 ने गुणा. 5 दुने 10 आणि 4 दुने 8 म्हणजे याचा अर्थ हा 10 कॉमन आला. गुणोत्तर आलं 15 10 10 8. ए आणि सीचं गुणोत्तर काय असेल? ए आणि सीचं गुणोत्तर असेल 15 8. किती असेल? 15 8. ऑप्शन नंबर 3. सेम प्रश्न इथं आहे बघा. एला 2A बरोबर 3B बरोबर 4C. तसंच हे 2 गुणोत्तर घ्यायचे. 2A बरोबर 3B 2A बरोबर 3B हां आणि 3B बरोबर 4C 3B बरोबर 4C. इथून A छेद B काढा. A छेद B बरोबर 3/2 B छेद C बरोबर 4/3 म्हणजे A ला B आणि B ला C बरोबर 3/2 आणि 4/3. हे सारखं करायचं आपल्याला. यांना दोघांना 4 ने गुणा. यांना दोघांना 2 ने गुणा. 4 ने गुणलं 12 12 8. याला 2 ने गुणलं 4 दुने 8 आणि 3 दुने 6. हे 8 सारखं झालं म्हणजे 12 8 आणि 8 6 दोघांना 2 ने भाग जातो. 2 सक 12 2 चोक